पण वाटत नव्हतं की इतक्या लवकर राजकीय सेटलमेंट असू शकते. ठीक आहे हो, आम्ही आहेत, काय त्याला विलाज नाही. पण कुठंतरी त्यांनी आता जरी भेटले असले तरी हे अभियान लोकमतच्या माध्यमातून आव्हान आहे. मी बघितलं नाही, त्याच्यामुळे मी आताही जाहीरपणावरती त्याच्यावरती नाराजी व्यक्त करणार नाही. पण मला काय भरासा बसा ना आवडे हो. आणखी नाही मला काय खरं वाटत, मला वाटतं हे शिवाकिंग असं काहीतरी मोगम बातम्या लावल्या का मी स्वप्नात दोन ते थोबाडात आणून बघा माय मी जागा आहे का झोपी ते कोणाला मुजेणार नाही. पण हा धसांना फुल ताकदीनं लढणार असा विश्वास गोरगरिबांनी टाकला होता. साहेब तुम्ही कोणाला फसवा, पंतप्रधानाला फसवा, मुख्यमंत्र्यांना फसवा, पण गोरगरिबांना जर फसवलं आणि त्यांचं जर अन्नात माती काढली तर पिढ्यांना पार ते शाप शिवाय देतात. अशा पद्धतीच्या तरी आम्ही म्हणायचं काय नाही होत, काय नेतृत्व नाही करायचं, मलाही नाही करायचं, कोणाला नाही करतात ना. त्या समाजाचं पट्ट्यावर उभा राहा, माग सगळे ताकदीनं उभा राहा, त्या माणसाला बळ द्या, चांगलं काम करतोय अन्यायाच्या विरोधात. त्यांना आम्ही वाईट कामासाठी कधीही त्यांना बळ देणार नाहीत. आणि राज्यातल्या कुणाला पण एक गरिबाचे प्रश्न उचलले, मग कुठं भ्रष्टाचार झाला त्याचे उचलले, महादेव गीते भयांचा मर्डर झाला ते उचलले, गीतेंचा विचारला, आंधळेंचा उचलला, देशमुखांचा उचलला, सोमनाथ सूर्यवंशींचा उचलला, वाकोडे बाबांचा उचलला. अरे चांगलं काय करू द्या, पोरांना उभा राहा. पण वाटत नव्हतं की इतक्या लवकर राजकीय सेटलमेंट असू शकते. ठीक आहे हो, आम्ही आहेत, काय त्याला विलाज नाही. पण कुठंतरी त्यांनी आता जरी भेटले असले तरी हे अभियान लोकमतच्या माध्यमातून आव्हान आहे. मी बघितलं नाही, त्याच्यामुळे मी आताही जाहीरपणावरती त्याच्यावरती नाराजी व्यक्त करणार नाही. परंतु त्यांनी पुढं होणार तरी समाजाचं करावं, पण विश्वासघात होईल असं वागू नये. हो, आता समाजाचं मला माहित नाही आणि माझं तर अवघडच असतं. समाज काय माझा भोळा आहे, कट्टर बी लई आहे आणि कोणावर पण विश्वास टाकते. आणि एकदा जर विश्वास तुटला आउट, फिरून जवळच नाही करीत. समाज तितका मग कणखर सुद्धा आहे माझा. विश्वास टाकतो मोकळ्या मनाने आणि जर असे दगे फटके बसले तर मग मात्र नीटच करतो. यालाही मराठीच म्हणतात, हे सत्य आहे, याच्यात काय लपून ठेवण्यासारखं नाही. पण मला नाही वाटत धसांनाकडून आम्हाला ही अपेक्षा असण्याचं काही कारणच नाही बाबा, नव्हतीच. कारण तुम्ही आता सरळ सरळ अन्यायाच्या विरोधात लढत होतात. एकानं खून केलाय त्याच्या टीमनं आणि त्याच्यामध्ये खून घडून आणणारा, खंडणी मागणारा, यापेक्षाही जास्त सामूहिक कट संघटित गुन्हेगारी करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. आणि आज दंड थोपाटलेत धसांनी यांच्या विरोधात. त्यावेळेस अन्यायाला वाचा फुटणार, गोरगरीब ओबीसींवर अन्याय झालाय त्यांनाही फुटणार असं वाटत होतं. परंतु आता हे काय काय त्याच्या नावाखाली काय झाले भीतीच्या माहित नाही. आता मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. मला संध्याकाळपर्यंत किंवा आज रात्रीतून सगळ्या गोष्टी 100% माहीत होतील. आणि मी आहे मराठा, मी खंबीर आहे. काय काळजी करायचं कारण नाही, मी खंबीर आहे. गरिबांना कसा न्याय मिळत नाही, मी खंबीर आहे. 4.5 तास लेट झाले. काय म्हणले? मग कस काय हटणार नाही म्हणतो तर? अहो इतका क्रूर हत्या झाली केली. मला तर शॉर्टच बसला बा. मला खरं आणखी ना खरं वाटत नाही, खरंच नाही वाटत. तुम्हालाही माहिती आहे, तुम्हाला आता 1.5-2 वर्षापासून बघताय. मी आहे ते सडेतोड बोलतो आणि आहे ते करतो, विश्वास टाकतो. आम्ही भोळे येत, भोळेपणाचा फायदा, आम्ही साधेपणाचा भावना आणि फायदा हे जर राजकीय स्वार्थासाठी उठलत असले तर मराठ्यांना सावध व्हावं लागत. मला तर आता इकडून एक जण सांगतोय की 4 घंटे म्हणतात, 4.5 घंटे. ठीक आहे बाबा, असू द्या, त्यांना लक लाभ. काय काय घडलंय ते सांगतीलच. आता लोकांनाही सांगतील, मराठ्यांनाही सांगतील, जनतेलाही सांगतील काय 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 नाही. बघूयात, परंतु पुढे तरी लढावं त्यांनी. अवघड आहे, शॉक आहे. काय गोरगरिबांनी आशा ठेवली होती, काय आता
आणि दाखवलंच ना टायमिंगला. त्याला हुशार माणूस, तुम्हाला सोपं नाही ते, दिसायला तसा दिसतो माणूस, लय हुशार आहे ते. आपण काय क्लिअर बोलतो, तो का साधा नाही. 5-5 वेळेस आमदार खासदार मंत्री होतो, म्हणजे साधा माणूस नाहीये ते, लय हुशार माणूस आहे. असे सोपं नाहीये. ते पण हुशारच आहेत ना, ते काय कच्चे काय तुमच्या मनात, हुशार आहे ते. ते भोळ्यापणाचं पांघरून घ्यायचं आपण, हे चांगलं नाही. कारण मॅटर लय संवेदनशील आहे. कुठलं मसाजोगचं, सोमनाथ सूर्यवंशीचं लय संवेदनशील मॅटर आहे. आणि पक्षाच्या दबावाखाली येऊन, कुणाच्या दबावाखाली येऊन तुम्ही जर गोरगरिबांना अर्ध्या रस्त्यातून सोडून देऊन जाल, तर हे मोठं अवघड आहे. हे मोठं अवघड आहे. मी तरी आणखीन विश्वास ठेवत नाही. त्यांनी मात्र समाजाचा लढावा, इथून पुढे तरी अपेक्षा आहे. ओके दादासाहेब. कधी, कारण मी काय माझ्या प्रामाणिकपणाचा आणि भोळेपणाचा फायदा उचलते. मी आपलं कोणावर विश्वास टाकतो, पण मी माझ्या समाजाचा विश्वासघात होऊ देत नाही. आपण कधी तसं म्हणलो नाही, कधीच म्हणलो नाही आपण, कधीच म्हणलो नाही आपण. मी कधीच म्हणलो नाही त्यांना की तुम्ही असं करा किंवा त्यांना घेऊ नका. पण मी सावध होतो, मला माहित होतं. मी त्याच वेळेस बीडची सभा आठवत असेल तुम्हाला, मोर्चा, त्याच दिवशी सांगितलं होतं, जोपर्यंत समाजाकडून करते तोपर्यंत समाजाने विश्वास ठेवायचा, नाही तर कोपराने ढकलून द्यायचं. मी खंबीर आहे. जोपर्यंत करते तोपर्यंत ताकते येणार. काय असतं, आता दिवस बदलले बघा. एकदा आता गरिबांच्या जीवावरती येऊन बसले. काय असतं आता, अवघड असतं आता. शेवटी कोणी, मला तर हा शब्दच फुटाना, मला हे भरोसाच बसाना. म्हणजे बार बार जे शब्द वापरतो ना मी, की एक दस, हे जे लोक म्हणत होते आमचे पोरं, काही पोरं असे होते 300-350 पोरं, की जिंदगीत त्यांनी यांचं तोंड सुद्धा बघितलेलं नाही. अशा पोरांनी त्यांचं काम केलेलं आहे. असे राज्यातले सुद्धा काही पोरं असे आहेत की ते कधीच मान्य करत नव्हत्या, कधीच मान्य करत नव्हते, कधीच. ते पोरं सुद्धा आयकॉन काय म्हणते त्याला, ते मानायला लागले होते. त्यांना काय म्हणते त्याला, आयकॉन का काय, हा आयकॉन का काय मानायला लागले होते. त्या पोराचे तर थुतारातच हाणलेऊन झाला, आता थोबडच फडवून झाले एका चापटीत. काय गरज होती बरं, काय गरज होती अण्णाला हे करायची, काय गरज काय पडली होती. समाजाने भरभरून मतदान दिलं, तर समाजाने भरभरून सगळे कुठाने केलते, काय गरज होती हे करायचं. आता दुटप्पीपणा ह्यो लय भयान दिसायला लागला, त्यांच्यापेक्षाही, करणाऱ्यांपेक्षाही. गोड बोलून, काय म्हणतात ना, गुळाची सुरी म्हणली जायचं बघा खेड्यापाड्यात पहिल्यांदी, गुळाची सुरी नरड कापलं, याला हे म्हणते तो. पण मला काय भराचा बसा ना आवडे हो. आणखी मला काय खरं मला वाटतं हे शॉकिंग असं काहीतरी मोगम बातम्या लावल्या का मी स्वप्नात 2-3 थोबाडात आणून बघा माय, मी जागा आहे का झोपी ते. मी नाही, माझ्यापेक्षा माझ्या समाजानं एवढा विश्वास टाकला होता, एवढा, की न्याय मिळणार, सरकारला मुजिणार नाही, कोणाला मुजिणार नाही, पण हा धसांना फुल ताकदीनं लढणार, असा विश्वास गोरगरिबांनी टाकला होता. साहेब तुम्ही कोणाला फसवा, पंतप्रधानाला फसवा, मुख्यमंत्र्यांना फसवा, पण गोरगरिबांना जर फसवलं, त्यांचं जर अन्नात माती काढली, तर पिढ्यांना पार ते शाप शिवाय देतात. ते कधीच जवळ नाही करत.